भारताच्या व्यवस्थेला आव्हान देण्याचे अनेकानेक प्रयत्न अनेकदा झाले आहेत. त्यांच्या या प्रयत्नात आता आणखी एकाची भर पडली आहे. ती भर आहे झुरळ क्रांती दलाची, ज्याला इंग्लिशमध्ये कॉकरोच जनता पार्टी म्हणतात. मात्र या निमित्ताने जे कानावर येत आहे ते भलतंच आहे. नमस्कार, मी प्रसाद काथे आणि आजचा सवाल आहे की ही झुरळं आली आहेत तरी कुणाच्या बळावर. आता या निमित्तानं आम्ही आपल्याला सगळ्यात आधी या झुरळ क्रांती दलाचा प्रमुख म्हणून, स्वयंघोषित प्रमुख म्हणून ज्या अभिजित दिपकेनं भारतात येण्याची घोषणा केली आहे ती दाखवणार आहोत. हा अभिजित दिपके 9 जूनच्या एका शक्ती प्रदर्शनासाठी भारतात येतोय, पण तो फक्त भारतात येण्याची गोष्ट करत नाहीये, तर तो त्यातून एक काडी लावतोय. ऐका. हम सबको साथ आना होगा और भारत के संविधान के रास्ते पर चलते हुए पीसफुली अपनी आवाज उठाकर धर्मेंद्र प्रधान के रेजिग्नेशन की डिमांड करनी होगी. अगर हम सब साथ मिलकर आवाज उठाएंगे तो जरूर इनको हमारी बात माननी होगी. मैंने डिसाइड किया है मैं 6 जून सैटरडे सुबह दिल्ली आऊँगा. आप सब मुझे एयरपोर्ट पर मिलिए. हम सब मिलकर पार्लियामेंट स्ट्रीट पुलिस स्टेशन जाएंगे और वहां पर जंतर मंतर पर एक पीसफुल प्रोटेस्ट करने के लिए परमिशन मांगेंगे. आता हा अभिजित दिपके तसं पाहायला गेलं तर मराठमोळा माणूस, महाराष्ट्रात त्याच्याविषयी बऱ्यापैकी विविध प्रतिक्रिया येत आहेत. पण या व्यक्तीबद्दल अमेरिकेतली एक वेगळी प्रतिक्रिया आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. त्याचं कारणही तसंच आहे. अभिजित दिपके पार छाती काढून 72 इंच छाती करून म्हणतो की तो भारतात परत येतोय कारण त्याला इथं क्रांती घडवायची आहे. पण प्रत्यक्षात या अभिजित दिपकेला अमेरिकेतून हाकललंय असं त्याच अमेरिकेतले काही भारतीय सांगतात. आणि याचं कारण काय आहे तर तेही इथे आपल्याला ऐकायचं आहे. शयन कृष्ण नावाचा एक माणूस आणि अभिजित दिपके यांची गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमात जोरदार जुगलबंदी सुरू आहे. या शयन कृष्णनं काय म्हटलंय, काय दावे केलेत अभिजित दिपकेच्या कथित भारत परत येण्याबद्दल, ते ऐका. आप यहाँ पर एक टेम्पररी वीजा पर आकर इस तरह की हरकतें करते हो, पॉलिटिकल एक्टिविटीज में इन्वॉल्व हो गए तो बेटा जूते मार के निकालेंगे यहाँ से तुम्हें. और ये जो तुम इतना बोल रहे हो ना कि मैं इंडिया में आके रेवोल्यूशन करूंगा, ये करूंगा, वो करूंगा, तो हिम्मत है ना तो एक बार जरा पासपोर्ट पे स्टैम्प दिखा देना इंडिया जब आओ ना, तो कि डिपोर्ट हो या खुद आए हो, जरा मैं चैलेंज करो, दिखा देना. आता अभिजित दिपके भारतात आल्यानंतर त्याचा पासपोर्ट दाखवेल की नाही माहीत नाही, पण 100% तो इमिग्रेशनचे अधिकारी तपासतीलच. दरम्यान या अभिजित दिपकेच्या समर्थनात कोण नाही आहे. सगळ्यात मोठं नाव म्हणून एक व्यक्ती आहे जी राजकीय आहे, त्यांचं नंतर बघू. आधी बघूयात सामाजिक क्षेत्रातल्या एका बड्या नावाचं. ते नाव आहे सोनम वांगचुक. 3 इडियट सिनेमा ज्यांच्या कामावर बनला असा दावा केला जातो ते सोनम वांगचुक या झुरळ क्रांती दलाच्या पाठीशी उभे आहेत. कारण ऐका. किसी भी स्वाभिमानी देश में, लोकतंत्र में, कोई भी स्वाभिमानी शिक्षा मंत्री ऐसी बात हो, पेपर्स लीक हो और कुछ चल ना रहा हो तो वो इस्तीफा देंगे, रेजिग्नेशन देंगे. तो मुझे उम्मीद है कि ये अगले कुछ दिनों में होगा, या फिर बदल या फिर इस्तीफा. और अगर ऐसा नहीं होता है 5 जून तक भी, तो मजबूर होकर 6 जून को मैं भी आप लोगों से जुड़ूंगा ये आग्रह करने के लिए दिल्ली में. तो मैं तो आ रहा हूं दिल्ली आप लोगों से जुड़ने के लिए, दीपके जी से जुड़ने के लिए. या झुरळ क्रांती दलाच्या अजेंड्यावरचा आत्ताचा मुद्दा आहे तो म्हणजे नीटची पेपरफुटी. या पेपरफुटीच्या प्रकरणामध्ये झुरळ क्रांती दलाच्या पाठीशी दस्तूरखुद्द अरविंद केजरीवाल उतरले. आणि हे अरविंद केजरीवाल काय म्हणतात तर देशात पेपरफुटी यासाठी होतीये कारण म्हणे या देशाचा पंतप्रधान उच्च शिक्षित नाही. ऐका. पहले नीट, फिर सीबीएसई, फिर एसएससी, फिर यूपीएससी और अब सीयूईटी. इस देश के हर बच्चे को अब लगने लगा है कि ये सरकार एक भी पेपर ठीक से नहीं करा सकती. एक के बाद एक पेपर गड़बड़ हो रहे हैं और प्रधानमंत्री जी चुप हैं. उन्हें कोई चिंता ही नहीं है. एक्चुअली सरकार को शिक्षा के महत्व का पता ही नहीं है. डू यू ऑल्सो एग्री दैट नाउ द कंट्री डेस्परेटली नीड्स एन एजुकेटेड प्राइम मिनिस्टर? आता या नीटच्या मुद्द्यावर झुरळ क्रांती दलानं म्हणजेच कॉकरोच जनता पार्टीनं आंदोलनाची तयारी केली आहे. ही सगळी मंडळी 6 जूनला जंतर मंतरवर काँग्रेसच्या
समर्थनाशिवाय आंदोलन करू इच्छित आहेत. ही सगळी मंडळी आधी परवानगी मागायला जाऊ इच्छितात, कारण त्यांचं म्हणणं असं आहे की आंदोलन करायला परवानगीची काय गरज, नियम बियम काय आम्हाला पाळायचे नाहीत, आम्ही आमच्या पद्धतीनं हवं तेव्हा आंदोलन करू शकतो. पण तरीही पोलीस स्थानकात जाण्यासाठी आणि पोलीस स्थानकात मोठ्या संख्येनं पोहोचण्यासाठी ही मंडळी आग्रह करतात. या झुरळ क्रांती दलाचे नवे प्रवक्ते तसं आवाहन करताना तुम्ही ऐकू शकता. दिस एंटायर कल्चर अबाउट कि आप परमिशन लीजिए, आप बहुत पता है कितने महीने पहले आप परमिशन मांगिए, फिर वो रिजेक्ट करे, फिर आप कोर्ट जाइए. क्यों परमिशन मांगे? हाउ डज दिस मेक सेंस कि आप 10 बजे सुबह जाओगे जंतर मंतर, 10 बजे जाओगे, फिर 5 बजे निकल जाओ, हो गया, आपने रो लिया, आपने गा लिया, वहां पे खत्म. तो डज प्रोटेस्ट वर्क लाइक दिस इन अ डेमोक्रेसी? सो दैट इज द कल्चर वी आर गोइंग अगेंस्ट. दैट हैज टू चेंज. आपल्यासोबत आम आदमी पक्षाचे महाराष्ट्रातले मुख्य नेता समन्वयक या नात्यानं मुकुंद किर्दत्त जोडले गेले आहेत. मुकुंदराव, माझा आवाज आपल्यापर्यंत अतिशय नीट येत असेल अशी अपेक्षा आहे. आपण ऐकलं असेल की हा सौरभ दास नावाचा जो प्रवक्ता आहे झुरळ क्रांती दलाचा, कॉक्रोच जनता पार्टीचा, तो म्हणतो लोकशाहीमध्ये आंदोलनं करायला परवानगी कशाला मागायची. हा विचार योग्य आहे का? कारण पंजाबमध्ये आंदोलन करायचं असेल तर आप सरकारची परवानगी घ्यावी लागते. दिल्लीत आंदोलन करायचं असेल तर जुन्या काळामध्ये आप सरकारची परवानगी घ्यावी लागत होती. पण आता यांना बिना परवानाच आंदोलनं करायची आहेत. तुम्हाला पटतंय? मला असं वाटतं की मुळातच आंदोलनाला परवानगी लागते हा प्रश्न मूलभूत प्रश्न आहे आणि ती परवानगी लागत नाही असं मी 100% सांगतो. याचं कारण असं की सुप्रीम कोर्टाचे पण आदेश आहेत की कुठेही जे आंदोलनासाठीच्या जागा आहेत, म्हणजे अगदी मुंबईमधलं आझाद मैदान असेल किंवा दिल्लीमधलं जंतर मंतर असेल किंवा पुण्यामधलं जिल्हा परिषद कार्यालय असेल, या संदर्भातला नियम अतिशय स्पष्ट आहे की तिथे आंदोलनाची जागाच आहे, आंदोलनाची जागा स्पेसिफाय केलेल्या आहेत आणि त्या जागी आंदोलन करत असताना पोलिसांना फक्त आपण नोटिफाय करायचं असतं, त्यांना इन्फॉर्म करायचं असतं, त्यांना माहिती द्यायची आहे. त्यामुळे आम्ही गेले काही कित्येक वर्षात आंदोलनं करतो, आम्ही पोलिसांनाही माहिती देतो. ठीक आहे. पोलीस त्यामुळे मुळात हे जे आहे ना ही काहीतरी तर ती त्या कदाचित त्या मुलांना युवकांना ती त्याची कायदेशीररित्या एखाद्या वेळेस माहिती नसेल, ते परमिशन घेतायत म्हणतात, पण ठीक आहे, प्रत्यक्षात हरकत नाही. जनता तरुण म्हणतात आहेत, की तरुणांना आंदोलनाची कदाचित जागा पूर्ण आहे. माहिती प्रत्येक वेळा असतेच असं नाही. मुकुंदराव, आपण जोडलेले राहा. या झुरळ क्रांती दलाच्या प्रवक्त्यांच्या निमित्तानं सुद्धा एक वाद आहे, त्यावरही आपण बोलणार आहोत. CJP म्हणजेच कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रवक्त्यांची पार्श्वभूमी वादग्रस्त आहे आणि त्याच निमित्तानं ही मंडळी निशाण्यावर आलेली आहेत. कोणाच्या? तर ती त्याच समाज माध्यमांमधल्या लोकांच्या निशाण्यावर आहेत, ज्या समाज माध्यमाच्या भरोशावर सध्या हा पक्ष उभा राहू पाहतोय. कळालंय तुम्हाला कुठून आले? हे आम आदमी पार्टीचा एक रचलेला खेळ आहे आणि हे लेफ्ट विंग मुस्लिम यांचा सगळ्याला रचलेला खेळ आहे. हे कुठलीही तुम्हाला रिव्होल्युशन आणून देणार नाही. हे फक्त आणि फक्त अँटी इंडिया, अँटी बीजेपी, अँटी इंडिया, अँटी बीजेपी, अँटी हिंदू हे एवढंच करणार आहे. हिंदूच्या विरोधात बोलतील, मुसलमानांना सोबत घेऊन बोलतील, इंडियाच्या विरोधात बोलतील आणि बीजेपीच्या विरोधात माय घालून घ्या. हिंदू, भारत आणि आपल्या म्हणजे भारताच्या विरोधात नाही बोलायला पाहिजे आणि हिंदूंच्या विरोधात नाही बोलायला पाहिजे. आम्हाला एवढंच पाहिजे. बाकी बघू तुम्ही काय दिवे लावता आणि काय करता तुम्ही, आम्ही पाहणारच आहोत ना. तो कॉकरोच जनता पार्टी ने कल एक प्रेस कॉन्फ्रेंस की है जहां पे 3 स्पोक्स पर्सन इनके इंट्रोड्यूस किए गए हैं. इनमें से पहला है विजेता दहिया. ये ध्रुव राठी का स्क्रिप्ट राइटर है. अब ध्रुव राठी की स्क्रिप्ट्स आपने देखी ही हैं, वीडियोस देखे ही हैं, किस तरह की विचारधारा है. काफी एंटी ब्राह्मणिकल है ये बंदा. तो अब राइटर किस तरह से कितना डेंजरस हो सकता है, पेन कितना पावरफुल वेपन हो सकता है, हम सबको पता है. दूसरा है आशुतोष रंका. ये आम आदमी पार्टी का स्पोक्स पर्सन है, IITN है और काफी बार हमने इसको देखा है कि एंटी इंडिया एलिमेंट्स जो है उनके साथ ये पाया जाता है खड़ा होके. इसके बाद जो तीसरा बंदा है जो सबसे ज्यादा बकर बकर बोल रहा था, इसका नाम है सौरभ दास. ये आम आदमी पार्टी से जुड़ा हुआ है. उमर खालिद के साथ इसकी फोटो हमने देखी है, आरफा खुर्रम शेरवानी के साथ इसकी फोटो हमने देखी है. और ये इसके स्क्रीनशॉट अगर आप देखें तो इंडियन आर्मी के ऑफिसर से पूछ रहा है कि आप ब्राह्मण हैं, आपकी कास्ट आपको वॉयलेंस सिखाती नहीं है. तो ये आर्मी वालों को उनकी कास्ट याद दिला रहा है. तो आप समझ सकते हैं उमर खालिद, शर्जुल इमाम इन लोगों की दलीलें देता है ये, तो किस तरह का होगा ये.
आपल्यासोबत मुकुंदराव किर्दत्त आहेत. मुकुंदराव, खरं खरं सांगा, अगदी हृदयावर हात ठेवून सांगा, हे झुरळ क्रांती दल म्हणजेच डमी आप आहे का हो? मला असं वाटतं की अशा पद्धतीने एक बदनाम करण्याची जी मोहीम म्हणजे झुरळ क्रांती ऍक्च्युली प्रत्यक्षात त्यांनी पण जी माहिती दिली आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयामधल्या एका जजनी हे जे विधान केलं ते विधान त्यांनी पण ज्या पद्धतीने दिलं त्यामुळे सर्वत्र त्याचा राग व्यक्त झाला होता. आणि या रागातून ही एक पार्टी किंवा त्या मुलांनी ते तयार केलं युवकांनी. खरं तर एका अर्थाने युवकांनी तयार केल्यावर त्यांना जो प्रतिसाद मिळाला आहे ना तो प्रतिसाद म्हणता यालाच आपण षडयंत्र किंवा बाकीच्यांनी ज्या पद्धतीने त्याला म्हटलं की पाकिस्तानी आहे किंवा दहशतवादी आहे वगैरे वगैरे ठीक राष्ट्रद्रोही आहे, आहे. पण पण तर पण मला पण असं वाटतं की मुकुंदराव, एक खूप पटकन 30 shortcut सेकंदात आहे. उत्तर देता आलं तर सांगा की मग आपचे काल परवाचे प्रवक्ते आता झुरळ क्रांती दलाचे प्रवक्ते बनतायत, हा केवळ योगायोग समजावा? मला असं वाटतं की याच्याकडे असं बघता येईल का. एक तर मुळात यातले जे दोघं नाव आहेत जो त्यांच्यावर आरोप होते ते आपचे तसे नाही आहेत. त्यातले दोघं जण तर 100% नाहीत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये अभिजित दीप्तेने सुद्धा स्वतःचं आपचं जे बॅकग्राऊंड आहे ते लपवलेलं नाही. आता तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांना महाराष्ट्रातला तो मुलगा आहे, तो पुण्यामध्ये 20 साली इथे पुण्यामध्ये होता, तो शिकत होता पत्रकारिता, तुमच्या क्षेत्रामधला एक पत्रकार म्हणून तो पुढे येत होता. त्या काळामध्ये तो आंदोलनाने भारावून त्या पद्धतीने आम आदमी पार्टी बरोबर काही काळ जॉईन पण झालेला होता. त्यामुळे त्याची बॅकग्राऊंड मलाही माहिती आहे, पुण्यामधल्या अनेक लोकांना माहिती आहे. प्रत्यक्षामध्ये या पद्धतीने तरुण 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे किंवा 6 वर्षापूर्वी तर 100% आहे. ठीक. अण्णांचं आंदोलन झालं त्यालाही आता जवळजवळ 12-14 वर्ष झालेली आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की या पिढीकडे ही पिढी खूप वेगाने पुढे येते, ती वेगळा विचार करते आणि त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया उमटतात. जेव्हा 2.25 कोटी मुलं जर त्यांना फॉलो करत असतील तर मला असं वाटतं त्यांना कुठलं तरी ठप्पा लेबल लावणं फार घाईचं ठरेल. ठीक आहे, धन्यवाद मुकुंदराव या प्रतिक्रियेच्यासाठी.